आपण बनवणार आहोत पावभाजी कशी बनवणार आहोत ते आता बघूया आपण। त्यासाठी मी ना फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, बटाटे आणि गाजर पण घातले आहे। तुम्ही बीट असेल ना तर बीट पण घालू शकताय। सगळ्या भाज्या मस्त कुकरला लावून 1-3-4 शिट्ट्या काढून मीठ टाकून मस्त शिजून घ्यायच्या। शिजून घेतल्या का मस्त मॅशरने क्रश करून घ्यायच्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायच्या। मग थोडं तेल आणि थोडं बटर घालायचं आणि त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मस्त बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि मग आपले पावभाजी मसाला, थोडी लाल मिरची, धना पावडर, हळद पावडर सगळे मसाले घातले की मग असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून कोथिंबीर घालायची। तेल सुटेपर्यंत परतलं की आणि मग आपण जी मॅश केलेली भाजी ती घालायची आणि थोडी 15-20 मिनिटं उकळू द्यायची। उकळल्यावर वरून थोडंसं अजून बटर घालायचं, कोथिंबीर घालायची आणि मग पाव गरम करून घ्यायचे। मस्त रेडी होती आपली छान पावभाजी। आता मी ना बटर घातले तव्यावर, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि थोडीशी भाजी आपली आहे ना पावभाजी ती घालायची आणि मग त्याच्यावर मस्त अलटून पलटून तुम्ही तुपात पण गरम करू शकता। तुपात पण पाव खूप छान लागतात। अलटून पलटून आणि मस्त असे पाव गरम करून घ्यायचे आणि मग पावभाजी आपली सर्व करायची। रेडी आहे आपली पावभाजी, खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा। बाय।